तर रोहा तालुक्यामध्ये अष्टमी इथं 24 तासानंतर सुद्धा पाणी आहे। हे पाणी काही उसरलं नाहीये आणि त्याच्यामुळे नगर परिषदेकडून मदतीचं नियोजन सुरू करण्यात आलंय। रेस्क्यू टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत, त्या सुद्धा आता ॲक्टिव्ह झालेल्या आहेत, कार्यरत झाल्या आहेत। तसंच पोलीस यंत्रणा आणि नगरपालिका कर्मचारी काम करतायत। कुंडलिका नदी अजून सुद्धा दुथडी भरूनच वाहते, पात्र सोडून व्हायला सुरुवात झाली ही नदी आणि जेवणासह अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा बोटींच्या सहाय्यानं करण्यात येतोय। तर रोहा अष्टमी पुलावरून वाहतूक बंद आहे, प्रवाशांना याचा त्रास होतोय। अष्टमी शहरामध्ये पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नगर परिषदेच्या वतीने त्या अष्टमीकरांना मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे। नगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, नगराध्यक्ष असतील, सभापती असतील, हे सगळी तातडीने रात्रीपासून मदत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत। आपण आता नगराध्यक्ष सभापती राजेंद्र जैन आणि समीर शेडगे राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष यांना विचारू आपण काय त्याबद्दल। अष्टमीमध्ये जास्त पाण्याचा प्रवाह वाढत गेला। याच्यामध्ये आमच्या दमखडी भागामध्ये पण पाण्याचा प्रवाह वाढत गेला, पण नगरपालिका प्रशासन कुठेही कमी पडलं नाही। आम्ही जसा पाणी वाढत गेला तसा आम्ही त्वरित आमचे लाडके नेते आदरणीय तटकरे साहेबांशी संपर्क साधला। आमच्या मंत्री महोदया आदिती तटकरे यांनी दुपारी रोहे शहराला भेट दिली। त्याच्यानंतर अनिकेतभाई तटकरे जे आत्ता आमदार झालेले आहेत त्यांनी आमच्यासाठी आमचा संपर्क सतत त्यांच्याशी सुरू होता आणि सांगायला अभिमान वाटते का त्यांनी त्वरित आम्हाला 3 बोट इथे अवेलेबल करून दिला आणि त्या ज्या रेस्क्यू बोट आम्हाला दिल्या त्याच्या मदतीने आम्ही सगळं टीम आमची रोहा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आज 24 तास इथे राबतात। ह्याच्यामध्ये आमचे सर्व नगरसेवक असतील, त्या बोटीच्या साह्याने आम्ही सर्वांना मदत कार्य सुरू करू शकलो। ह्याच्यामध्ये पाणी एवढा पाऊस पडतोय, या सगळ्या गोष्टीसाठी आमच्या शहरातील यंत्रणा, त्या नगरपालिकेची यंत्रणा असू द्या किंवा रेस्क्यू ऑपरेशन असू द्या किंवा पोलीस खात्याची यंत्रणा असू द्या, हे चांगल्या प्रमाणात काम करत आहे। शहरात आजही आत्तासुद्धा पाण्याची परिस्थिती जास्त आहे, पाणी अजूनही वाढतोय, पण आमच्या शहरातील जेवढ्या आमच्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा चांगल्या प्रमाणात व शहरातील सगळे नगरसेवक असतील, सभापती असतील, ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत।